नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 जानेवारी 2024 आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे. काल भीमा नदीमध्ये 5000 क्युसेकचा विसर्ग सोडल्यापासून गेल्या 24 तासांमध्ये उजनीतून किती टक्के पाणी कमी झालं आहे आणि मायनसमध्ये उजनी येण्यासाठी आपल्या उजनी धरणामध्ये आता किती पाणी राहिलेलं आहे उपयुक्त साठ्यातलं, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.00 मीटर, म्हणजेच फक्त 1 मीटर बाकी आहे आपलं उजनी धरण मायनसमध्ये जाण्यासाठी. कारण 491ला ज्यावेळेस उजनी धरण जातं त्यावेळेस मायनसमध्ये आलेलं असतं. म्हणजे 1 मीटर पाणी सध्याला उपयुक्त साठ्यामध्ये आपल्या उजनी धरणामध्ये आहे. तर एकूण पाणी साठा हा 2003.31 म्हणजेच जवळपास 70.74 TMC. 70 TMCचा आकडा जरी मोठा वाटत असला तर त्यातला मायनस जे 64% वजा केलं तर त्यामध्ये पाणी किती राहतं ते आपण विचार केलाच बरा. तर काल दिवसभरापासून म्हणजे गेल्या 24 तासामध्ये जवळपास 17 दशलक्ष घनमीटर पाणी आपलं कमी झालेलं आहे. कारण काल 2020 दशलक्ष घनमीटर होतं ते आज 2003 वर आलेलं आहे. तर उपयुक्त पाणी साठा हा 200.50 दशलक्ष घनमीटर अर्थात 7.08 TMC, म्हणजे उजनी धरणात फक्त 7 TMC पाणी उपयुक्त साठ्यात राहिलेलं आहे. तर टक्केवारीचा विचार केला तर कालच्या टक्केवारीमध्ये ह्या आजच्या टक्केवारीमध्ये जवळपास 1.25%चा फरक पडलेला आहे. म्हणजे 1.25% पाणी कमी झालेलं आहे. कारण काल सकाळी 6 वाजता 14.36% असणारं धरण आज सकाळी 6 वाजता 13.22%वर आलेलं आहे. आणि हे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जे पाणी सोडलेलं आहे सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरांसाठी, त्या ते पाणी जवळपास 14 ते 15 जानेवारीपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच आज 7 तारीख आणि 8 दिवस जर पाणी चालू राहिलं तर 1.25%, 8 सव्वा 10 म्हणजे 10-11% पाणी 100% कमी होईल, त्यापेक्षा जास्तच कमी होईल. तर सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 297 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगद्यामधून 200 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि भीमा नदीमध्ये 3400 क्युसेकचा विसर्ग आणि वीज निर्मितीसाठी जे 1600 क्युसेक पाणी सोडलेलं आहे ते भीमा नदीत येत असल्यामुळं टोटल एकूण 5000 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदी पात्रामध्ये प्रवाहित होत आहे. आणि उजनीवर होणारा बाष्पीभवनाचा वेगही कधी कमी कधी जास्त, आभाळ जर असेल तर कमी होतोय, ऊन जास्त पडलं तर जास्त होतोय. कालच्यापेक्षा आज जरा थोडंसं वाढलेलं आहे. 4.80 मिलीमीटर एवढं बाष्पीभवन आज झालेलं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.